उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान. आणि मी शेवटी जय गुजरात म्हणालो, कारण त्या समोरची लोक सगळी गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली. आणि जे काही तो प्रकल्प तिथे उभा राहिला आहे तो सर्व लोकांसाठी आहे. आणि त्यामुळे एक त्यांची प्रशंसा, एक बाबा त्यांचा प्रशंसा आपण करतो की बाबा चांगलं काम केल्यामुळे. आणि ते काय, त्यामुळे मी ते केलं. तर म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा खरं म्हणजे आत्मा आहे. आणि यामध्ये मराठीबद्दल जे काही टीका करण्याचं काम जे लोक करत आहेत, खरं म्हणजे मी काय याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही. परंतु जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते. एक फक्त उदाहरण तुम्हाला मी दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. आगे चलो हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. हे एक झालं. हम आगे चलो हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. एक मिनिट थांब थांब. हम आगे चलो हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. हे एक झालं. आता दुसरं झालं. आता एक पत्र आहे बघा. हे आताची उभाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हटलंय ते बघा. त्यांचं शिवसेने आताची उभाटा त्यांच्या अधिकृत ह्याच्यावर पत्र आहे. हे वाचाव तो वाच ना. बरोबर आहे. हे कोणाचं पेज आहे? हां. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता मी का वाचू का नको मला वाटत माहीत नाही, पण तुम्ही दाखवा ना, सांगा. हां सांगा ना, बोलून दाखवा ना, रीड करा ना. हे घ्या. हां. सेना संघटक हेमराज शहाना. अरे हे वरचं वाट. मुंबईમાં जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, असं कुणाचं आहे? हे शिवसेनेचं अधिकृत पेज आहे, उबाटाचं आताचं. बरोबर. त्यानंतर आणखी एक घ्या. हे काय? हा काय? बरोबर. हे कोणाचं आहे? आणि त्यामुळे बघा कसं आहे, ह्याच्यामध्ये एकच आहे. गुजरात पाकिस्तान आहे का? पहिली गोष्ट, गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठं गेलं होतं? मराठी प्रेम कुठं गेलं होतं? आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे. खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच पुरलेली आहे. त्यामुळे मराठीच्याबद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी मातीशी जुळलो आहे, इथंच आम्ही काम करतो, सुट्याही इथंच घालवतो आम्ही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यामध्ये बिलकुल जे काही त्यांनी केलं हे सगळं ते मतांसाठी केलेलं आहे. पण मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा केलेली आहे. बाकी याच्यामुळे पण
सगळ्यात आधी मी जय हिंद म्हणालो, जय महाराष्ट्र म्हणालो. ही दोन वाक्य माझ्यासाठी जे आहे म्हणजे आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे, जीव की प्राण आहे. त्यामुळे हे आता जे काही चालू आहे हे सर्व राजकारण जे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे काही चाललं आहे त्याच्यावर मी आज काय भाष्य करत नाही. फक्त मी एवढंच सांगतो की याची दखल जी आहे ही देखील आपण घ्या आणि हे प्रश्न देखील हे जे दाखवलं हे प्रश्न तुम्ही समोरच्या व्यक्तीने विचारले पाहिजेत. त्याच्यावरनं संजय राऊत आहे यांनी तुमचं थेट कनेक्शन अमित शहाशी जोडलं की शहा सेना म्हणून तुम्हाला डिवचण्याचा त्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यावरच त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स देखील केली. आता मी आज काय बोलू इच्छित नाही. ही शिवसेना आहे, हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेने राजमान्यता दिलेली आहे, शिक्कामोर्तब केलेला आहे, धनुष्यबाण दिलेला आहे आणि जनतेच्या न्यायालयात जे म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, ज्यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला, सगळ्यावर आक्षेप घेतला, न्यायालयावर आक्षेप घेतला, जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर देखील आता आम्हाला 75% मतं शिवसेनेला मिळालेली आहेत, उबाटाला 20% मिळालेली मतं आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आहे आणि कोण कुठल्या शिवसेनेचं आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने यामध्ये शिक्कामोर्तब यावर केलेलं आहे की आणि शिवसेनेला 80 जागा लढून 60 जागा या ठिकाणी आम्ही जिंकलेल्या आहेत. यावर मला जास्त क्लॅरिफिकेशन देण्याची आवश्यकता वाटत नाही. तर मात्र सध्याच्या स्थितीला जो अमराठी वाद सुरू आहे आणि त्यानंतर तुमच्याकडून जी स्टेटमेंट होते तुम्ही जसे बोलले जय गुजरात त्याप्रमाणे तुमच्यावर टार्गेट. अरे बाबा, जय गुजरातच्या अगोदर तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र दाखवलं पाहिजे ना. जय हिंद आणि जय महाराष्ट्र आणि मी जे म्हटलेलं आहे ते तिथल्या लोकांनी समोर गुजराती समाज सगळा होता आणि त्यांनी एक तिथे जो काही प्रकल्प केला होता तो सर्वांसाठी केला होता. त्यांनी जर पिढ्यानपिढ्या ते तिथं राहत आहेत पुण्यामध्ये आणि महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानतायत तर त्यांची प्रशंसा करण्या एवढं मोठं मन सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. ते जय महाराष्ट्राच्या ऐवजी जय गुजरात म्हणालो का मी? जय हिंदच्या जागी जय गुजरात म्हणालोय का? बिलकुल नाही. मग जे आमच्यावर आरोप करतायत त्यांनी पहिला आरसा पाहावा, आपण काय म्हणालेलो आहे आणि ते कुठल्या परिस्थितीत म्हणालो आहे. निवडणुकांच्या काळांमध्ये म्हटलेलं आहे, मतांसाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही मतांचं राजकारण बिलकुल करत नाही. आपल्याला मी सांगतो, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील जी काही जे आम्ही काम केलं आहे त्याची पोचपावती मिळणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये. त्यामुळे निवडणुकांसाठी हे असले विषय जे आहेत हे आम्ही काढणार नाही. आम्ही कामावर लक्ष देतो, कामावर फोकस देतो, विकासावर फोकस करतो आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि डेव्हलपमेंट आणि मुंबईमध्ये गेले 20 वर्ष 25 वर्ष जी काय परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण? आत्ता या 2.5-3 वर्षामध्ये मुंबईचा झालेला कायापालट कोणी केला? साधे रस्त्याचे खड्डे तुम्ही भरू शकले नाही, कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले, साधे STP केलं नाही. तसंच प्रदूषित पाणी समुद्रामध्ये सोडलं जातं, समुद्र प्रदूषित करण्याचं काम एवढे वर्ष कोणी केलं? आज STP देखील जे आवश्यक आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आमच्या काळामध्ये सुरू झालं आणि इतरही जी काही विकासाची मुंबईची कामं आहेत. आम्हाला फक्त निवडणुकीपुरतं मराठी माणूस किंवा मुंबईकर ज्यांना आठवतोय ते असे सगळे उद्योग करतायत. मला मी योग्य वेळी सगळं बोलेनच, परंतु आज मी एवढंच सांगतो की ज्यांनी आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून त्यांनी पहिला आरसा पाहावा आणि त्यानंतर ज्यांच्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले त्यांनी मग त्यावेळेस मराठी प्रेम कुठं गेलं होतं, तेव्हा हिंदुत्व कुठं गेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही प्रेमाने तुम्ही 2 वाक्य बोलतात आणि त्याच्यामध्ये उल्लेख होता माना गर्वाने चुकल्या वगैरे, पण त्याच्यात तुम्हाला टार्गेट केलं जात आहे मातोश्रीवरून असं
संजय राऊत अरे महाराष्ट्रातल्या जनतेने तुमची जागा तुम्हाला दाखवली आहे, तुम्हाला घरी बसवलं आहे आणि मी तर ताटमानेने फिरतोय. मी सांगितलं होतं जर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 200 पार निवडणुका नाही आल्या, 200 पार जर आमदार नाही आले तर एकनाथ शिंदे गावाला शेती करायला निघून जाईल. तुम्ही तर म्हणाला होतात की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही, मग कोणी करायचं? शिंदे साहब ने बोला सर हिंदी में बता हाँ. दीजिए पूरा उनका मुद्दा कहना जो है है उनका कहना है दोन मिनिट बोल. जितेंद्र आव्हाडकडून बोलण्यात आलं हिंदी में हिंदी से नहीं, एक मिनट. अब पूना में आज एक 3-4 प्रोग्राम थे, उसमें वहाँ के जो गुजराती समाज के भाई और बहन सभी खड़े थे, वहाँ पर उपस्थित थे. और जो कई बरसों से, कई पीढ़ियों से वहाँ रहते हैं, उनका एसोसिएशन भी है पूना गुजराती बांधव समाज. तो ये पूरी तरह वहाँ पर जो आज तक वहाँ पर सभी लोगों के साथ ये मराठी और गुजराती सब एक होकर वहाँ रहते हैं. और उन्होंने एक बड़ा एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खड़ा किया है और उस कार्यक्रम में मैं वहाँ पर गया था और मैंने भाषण किया. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद इसलिए कि जय हिंद हमारे देश का गौरव है, हमें देश का गर्व है. जय महाराष्ट्र इसलिए कि महाराष्ट्र का हमें अभिमान है. और जय गुजरात मैंने इसलिए कहा कि वो लोग गुजराती समाज ने मिलकर वहाँ पर एक जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खड़ा किया है, वहाँ पर जो भी आम आदमी है, जो सर्वसामान्य मानुस है, उनकी शादियाँ ब्याह ये वो सब वहाँ पर सभी होगा. वहाँ के जो यूथ है, बच्चे हैं, उनको एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मिलेगा. और इसलिए उनका मैंने आदर किया, रिस्पेक्ट किया या उनकी प्रशंसा की. ये प्रशंसा करने के लिए मैंने ये कहा है. मैं इतना ही कहूँगा कि मैंने पहले जब आपको दिखाया है ये वीडियो, जो हमारे ऊपर टीका टिप्पणी करते हैं वो उन्होंने क्या क्या कहा है. उन्होंने ये कहा है, वीडियो जब दिखाया आपने देखा है ना, नहीं देखो ना वापस हिंदी में दिखाओ. जिन्होंने हम पे टीका कर टिप्पणी की है, आगे चलो हम साथ. ये देखिए, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. ये हो गया. अभी और क्या देखना है? ये लेटर देखो, ये लेटर क्या है? ये अभी की उबाटा है, उनके अधिकृत लेटर हेड पे लिखा है. मुंबई में जिलेबी न फाफड़ा उद्धव ठाकरे आपड़ा. हाँ, मुंबई में जिलेबी न फाफड़ा उद्धव ठाकरे आपड़ा. किसने लिखा है? यही लोग ने, शिवसेना बराबर, उबाटा ने. अभी इसमें और एक देखिए, कहाँ गया भैया? हाँ, ये देखिए क्या है. गेम शो. मैंने तो जय गुजरात मराठी में बोला है. तो इसलिए क्या है, पहले अपनी गिरेबान में झाँक कर देखना चाहिए, पहले खुद आईना देखना चाहिए. मैं इसके ऊपर इतना ही कहूँगा, मराठी हमारी अस्मिता है, मराठी हमारा श्वास है और हिंदुत्व हमारा आत्मा है. और इसलिए हम मराठी महाराष्ट्र में ये मराठी भाषा के बारे में जो काम किया है वो आप जानते हो. 3 साल में मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देने का काम किया है. क्या मराठी के लिए कोई भी कॉम्प्रोमाइज़ नहीं होगा. जैसे 2019 में जिन्होंने कुर्सी के लिए जो कॉम्प्रोमाइज़ किया है वो आप सब जानते हो. लेकिन ये मराठी मानुस और ये महाराष्ट्र, इससे जो हमारा रिश्ता है, जो हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने सीख दी है, आनंद दिघे साहब की जो सीख है, उस पे मुताबिक हम जा रहे हैं. और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि दूसरों पर आरोप लगाने के पहले खुद अपने गिरेबान में झाँक कर देखिए. लगता है कि जिस तरह से लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.